नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या दिवशी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे जाणार आहोत आणि जे प्रश्न आपल्या परीक्षेसाठी खूप गरजेचे असतील अशा प्रश्नांचा आढावा घेताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायच्या. मी जर तुम्हाला IMP पॉईंट सांगितले तर ते पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने गरजेचे असतात आणि त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ते पॉईंट नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि वेळ न घालवता आपल्या मुद्द्याला आपण सुरुवात करणार आहोत. आणि या प्रश्नाचं विश्लेषण देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय म्हणतोय तो एकदा बघूयात आपण. लक्ष द्या आता बारकाईने. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, श्री सत्यजित बडे यांची कोणत्या पदावर नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे. कोणत्या पदावरती नियुक्ती करण्यात आली तर त्यांची प्रामुख्याने राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ जे आहे या महामंडळाचे ते आता अध्यक्ष झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो आणि हे राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ जे आहे हे महाराष्ट्र राज्याचं आहे. कोणत्या राज्याचं आहे? महाराष्ट्र राज्याचं आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, जे प्रश्न महाराष्ट्राच्या रिलेटेड असतात ते परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर विचारलेले जातात, कारण स्पर्धा परीक्षेला आपल्याला महाराष्ट्राचं जास्त मटेरियल विचारलं जाणार आहे. आणि त्यानंतर पुढे बघा आता, मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नुकतीच नियुक्ती 4 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आलेली आहे. तर त्या महिला कोणत्या आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. तर जर आपण विचार केला तर याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा, नेमचा किप गेन अशा पद्धतीने त्यांचं काय आहे नाव आहे, लक्षात राहू द्या. आणि कसं आहे माहिती आहे का की पहिल्या उपमुख्यमंत्री जे आहेत किंवा आपल्या महाराष्ट्राच्या पण आहेत सुनेत्रा पवार म्हणून, तर ज्या आहेत आता यांची नियुक्ती नुकतीच झालेली आहे. तर हे दोन्ही जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला विचारण्याची शक्यता आहे. आता लक्ष द्या. त्यानंतर परत पुढे भारत निवडणूक आयोगाच्या वतीने 24 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली तील भारत मंडपम येथे कोणत्या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर प्रामुख्याने राज्य निवडणूक आयुक्तांची जी राष्ट्रीय परिषद आहे ती राष्ट्रीय परिषद काय करण्यात आली होती, नुकतीच भरवण्यात आलेली होती. आणि या परिषदेचं आयोजन प्रामुख्याने 25 वर्षानंतर करण्यात आलेलं आहे. बघा 25 वर्षापूर्वी एकदा झालेलं ते आयोजन होतं, हेही लक्षात राहू द्या. आता याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 1990ला झालं होतं ते. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा आपण प्रश्न पाहूयात. बघा इथे काय म्हटलं आहे तर मराठी प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन जे आहे हे साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आलेलं होतं तर हे नवी दिल्ली या ठिकाणी काय करण्यात आलंय, आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा की जगात सर्वात श्रीमंत देशाच्या यादीत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे असं विचारलंय. आणि इथे काय केलंय माहिती आहे का परत की बघा PPP म्हणजे PP नुसार प्रति व्यक्ती उत्पन्न विचारात घेतलं जात आहे इथे. ओके, म्हणून हेही लक्षात राहू द्या. बघा तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या प्रामुख्याने यामध्ये जर आपण देशाचा विचार केला तर सिंगापूर हा जो देश आहे मित्रांनो, हा सिंगापूर देश काय आहे की चायना आणि अमेरिका यांना मागे पाडून हा व्यक्तिगत उत्पन्नाच्या बाबतीमध्ये अव्वल स्थानी आहे. आता याला आपण काय म्हणतोय की ज्याला आपण एक प्रॉपर्टी परसिविंग प्रोडक्ट वगैरे असं म्हणतो, ज्याला आपण म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये एक टर्म आहे ज्याला आपण क्रय खरेदी क्षमता म्हणत नाहीत का माणसाची, तर ती या ठिकाणी आहे, म्हणून ती लक्षात राहू द्यायची. आता पुढे जाऊयात आपण. बघा बीड जिल्हा जो आहे या बीड जिल्ह्याचे जे काय नवीन पालकमंत्री आहेत तर नवीन पालकमंत्री म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती करण्यात आली तर ते 100% कुणाची करण्यात आली, सुनेत्रा पवार यांचीच करण्यात आली. कारण या पदावरती अजितदादा पवार ऑलरेडी होते आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे बीड आणि त्याचबरोबर पुणे दिलेलं आहे, कारण दादांकडे ते दोन्ही पण होते. आणि इथे मग एक क्लिअर करा, जर आपण पाहिलं ना मित्रांनो, बघा गडचिरोली जर पाहिलं ना तर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण तर देवेंद्र फडणवीस आहेत. आणि जर आपण समजा
मुंबईचे जर पाहिलं ना, मुंबई शहर, तर मुंबई शहरचे एकनाथ शिंदे आहेत. ओके, लक्षात राहू द्या. आणि जालन्याचा जर पाहिलं ना, जालना, तर जालन्याचे आहेत बघा पंकजा मुंडे आहे. आणि जर समजा आपण त्यानंतर पुढे याचा जर विचार केला, कशाचा, की परत काय विचारलं जाईल तुम्हाला, एखाद्या वेळ बस एवढंच IMP आहे, हे दोनच, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, आणि हे एवढंच ॲटलिस्ट लक्षात राहू द्या. आणि तुम्ही ज्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने विचारलं जाईल. बघा 2026 आणि 2031, बघा 2026 ते 2031 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हरित महाराष्ट्र अभियान जे आहे त्या अभियानाच्या माध्यमातून 30 कोटी वृक्षांची जी लागवड आहे ती करण्याचं काय केलेलं आहे, लक्ष ठेवलेलं आहे. आणि ते जाहीर देखील केलं आहे. तर ते कधी जाहीर केलं आहे, तर ते किंवा मग ते कुणी जाहीर केलं आहे, तर ते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. आणि यांचं एक स्टेटमेंट होतं बघा, गाजलेलं, खूप व्हायरल झालेलं, की योजना, आश्वासन द्यायला काय लागतंय, आश्वासन तर आपण कितीही देऊ शकतो, हे स्वतःच म्हणले होते. बघू आता त्यांचं आश्वासन हे खरं ठरतं का. त्यानंतर पुढे बघा, तर मेडिटेशन द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस द दलाईनामा या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार हा जो आहे, हा पुरस्कार 2026ला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला दिला, तर तो प्रामुख्याने बघा तेनजिन ग्वात्सो जे दलाईनामा आहेत. आणि दलाईनामा म्हणजे बौद्ध धर्मातले सर्वोच्च गुरु असतात ते, ठीक आहे, ज्याला आपण ज्ञानसागर असं म्हणतो, त्याचा अर्थ होतो तसा. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा त्यानंतर पुढे विचार केला तर प्रो रेसलिंग लीग 2026चे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकलं, तर हरियाणाने जिंकलेलं आहे. हरियाणा थंडर्स नावाची टीम आहे, त्या टीमने काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे. आणि आजचा एक शेवटचा प्रश्न बघा, क्वॅश ऑन फायर ओपन ही PSA कांस्य पातळीवर स्पर्धा कुणी जिंकली, तर ही प्रामुख्याने कुणी जिंकली, अनाहत सिंग यांनी काय केलेली ही स्पर्धा जिंकलेली. आणि आजचे जे काय प्रश्न आहेत हे आजचे प्रश्न या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण होतात. परत एकदा उद्याच्या सेशनमध्ये आपण भेटणार आहोत. धन्यवाद.